सोबत्याला जाण्यासाठी किती बसमध्ये गर्दी झालेली आहे. आमचे पूर्ण घर इथं आलेलं आहे. हे बघा कंडक्टर काका तिकीट काढतायत. सो आमचं मेंबर आलेलं आहे इकडं. आमची बस पण आता निघालेली आहे. सो हे आहे आमचं गंगापूर. सो हे आहे आमचं गंगापूरचं शिवाजी चौक. सकाळच्या सर्व प्रवासानंतर आता आम्ही निघलोय घराकडे. सो हे आहे आमचं कॉलेज, हे अकॅडमी. हा आता आहे ना वैजापूर ते महालगाव रोड आहे. ह्या रोडने महालगावला जात आहे आणि पुढं वैजापूर आहे. सो हा आहे मांजरी हे गाव आहे. तर गंगापूर तालुक्यातील मांजरी हे गाव. इथून जाते पुढं गावाला आपलं देऊगावला. मला सध्या ना तिथलचं नेचर खूप आवडलं. इतकं छान असं वातावरण आहे तिथं. सप्त्याच्या ठिकाणी इतकं छान आहे. तुम्ही सुद्धा जाऊन आता उद्याचा आणि परवाचा शेवटचा दिवस आहे. उद्या एकादशी निमित्त खूप गर्दी असेल आणि परवा तर सप्त्याची समाप्ती आहे. तर मी सुद्धा खूप गर्दी असेल. तर आम्ही आज जातोय कारण एवढ्या गर्दीमध्ये आज आम्ही खूप दिवसांपासून जायची इच्छा होती. आम्हाला दरवर्षी असं वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं पण आम्हाला नेलंच नाही. मग आता आम्ही तिन्ही बहिणी आणि आमचा हा परिवार पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहे त्यासाठी. सो आम्ही फायनली पोहोचलो आहे. थोडंसं बाकी आहे. बघा इथं कसे प्रत्येकाने घरावर झेंडे लावून ठेवलेला आहे. दुकानाला असं जवळ आलेलं आहे. थोडंसं आता तुम्ही थोडंसं वेट करा. आम्ही पोहोचलो थोड्याशा अंतरावर. सो आता आम्ही आलेलो आहे फायनली त्या रोडला आम्ही लागलेलो आहे. सो बघा आता इथं कसे पोलीस आहेत. आता आम्हाला इथून ओळख हे बघा फायनली आम्ही आलेलो आहे. कोणा सप्त्याचं ठिकाण दिसतं. महालगावचे माननीय श्री अविनाश पाटील गलांडे आरोग्य व शिक्षण सभापती यांनी पण इथे खूप बॅनर लावलेले आहेत. आम्ही आता फायनली इथं सप्त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आता व्हिडिओ कंटिन्यू कर. सो आम्ही फायनली पोहोचलो आहे इथं. हे बघा किती गर्दी आहे भाविक भक्तांची सप्त्याला येण्यासाठी. बघा इथं किती गर्दी आहे भाविक. बघा इथं गाईचे उलट्या पाय पडून राहिले. भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी शोधिसी मानवा राव
Download ShareChat. बघा भाविक भक्त किती आनंद घेतायत. किती वर्णातून राहिलेत. हे बघा भाविक भक्तांची किती गर्दी आहे. अजून किती लांबपर्यंत वारी आहे. आता मी फायनली इथं आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. इथं महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. काही म्हण ना का नुसता व्हिडिओ काढते. बघा ना किती पब्लिक आहे इथं. भारतातला पावशेर भाग इथं आलेला आहे. अजून पाऊन भाग इकडं बाकी आहे. वायर खाली बघा इकडं. बघा किती गर्दी अरे बघा इथे कशी अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. विठ्ठल आणि तुकाराम महाराज. खूप वेळानंतर आता शिका मला जागा भेटलेली आहे जेवायला. बघा किती पब्लिक आहे. येत नाही तुम्ही. बघा इथं एवढ्या भाविक भक्तांसाठी कशी आमटी बनते. एवढ्या कढाई ते इथून टँकरमध्ये आमटी पास होते. बघा ते काका कशी आमटी लोटतायत. बघा कशी आमटी. इकडं ही डाळ शिजते आमटीसाठी आणि इकडं ही बॉक्समध्ये पडते आणि मग नंतर तिथून हा पाईप आहे इथून वरती जाऊन ती टँकरमध्ये जाते इकडं.
हे बघा इथं असे सुंदर सुंदर फुलांची झाडं होती. खूप झाडं छान होती इथे. मोगरा, चमेली, चाफा. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कारण माझा हा खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवला आणि आमची शनी देवगावची यात्रा कशी राहिली, सप्ताह कसा राहिला आणि तुम्हाला आवडला का, तुम्ही गेलते का नाही, तुम्ही कुठून आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडेल हे मग पण मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.